जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण सध्या लाईव्ह उभा आहोत श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अग्निवीरची भरती चालू आहे। अग्निवीर भरती लाईव्ह जे स्टेटस मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याची पूर्ण कोशिश करत आहे। तर हे जे विद्यार्थी आहेत माझ्या पाठीमागे उभे आहेत, हे विद्यार्थी लपत आहेत, कशातरी घाबरत मला माहीत नाही, पण त्यांना असं वाटत आहे की आपलं काहीतरी नुकसान आहे, परंतु चॅनलच्या माध्यमातून कोणाचंही नुकसान आतापर्यंत झालं नाही आणि भविष्यात बी सुद्धा होणार नाही, हे प्रत्येकाला माहीत पाहिजे। आपण सर्व ऑल इंडियाला हे सत्य परिस्थिती दाखवायची पूर्ण कोशिश करत आहे। मग या ठिकाणी ना कालचा असा विषय होता की बुलढाणा जिल्ह्याचे काही विद्यार्थी होते आणि अदरवाईज काही विद्यार्थी जिल्ह्याचे विद्यार्थी होते आणि आजसुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे 2 ते 3 तालुके आहेत आणि ऑल छत्रपती संभाजीनगर या AROचे टेक्निकल आणि ट्रेडमॅनचे विद्यार्थी ऑल आहेत। तर त्यामध्ये काल ज्या विद्यार्थ्यांना परेशानी झाल्या ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि काही हे विद्यार्थी घाबरतात, त्यामुळे आपण त्यांना जास्त इंटरव्ह्यू घेऊ नये, तर मी शॉर्टमध्ये त्यांना विचारतो। तर काल खूप पाऊस आला होता, 4 वाजता पाऊस आला होता आणि त्यानंतर मला वाटतं फिजिकलच्या पहिलेसुद्धा पाऊस आला होता। तर विद्यार्थ्यांना बिलकुल चिखलामध्ये धावावं लागलं, परंतु आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या नुसार विद्यार्थ्यांना थोडा टायमिंग जास्त दिला होता रेग्युलरपेक्षा, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप बिकट कंडिशन आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांमध्ये जज्बा आहे आणि प्रॅक्टिस वगैरे चांगली आहे, ते म्हणतात ना की आत्मविश्वास आणि कार्य करण्याची क्षमता जर चांगली असेल तर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस नक्कीच मिळत असते। त्या हिशोबानं त्या विद्यार्थ्यांनी क्लिअर केलं आणि या ठिकाणी मेडिकल पास झालेले सुद्धा विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही, हे चॅनल बिलकुल लिगर आहे। विद्यार्थी नवीन आहेत, नवीन भावी अग्निवीर आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडं भीती वाटत आहे, परंतु घाबरण्याची काही गरज नाही। तर आपण सध्या कॅमेरा सर्वांपर्यंत दाखवा आणि हे खालचं पाणी पण दाखवा, पाऊस खूप आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा विद्यार्थ्यांना मी तुम्हाला आपलं नाव सांगा एक। मंगेश जाधव। मंगेशजी, तुमचं फिजिकल झालं का? नाही, मेडिकल झालं। ओके, मंगेशचं मेडिकल झालं आणि मेडिकलला तुम्ही फिट का अनफिट? अनफिट पॉईंट दिलेला आहे मग। ओके, याला अनफिट म्हणत नाही, एक पॉईंट मिळाला, पॉईंट म्हणजे परत री मेडिकल पुणे का अहमदनगर? पुणे। ओके, पुण्यासाठी यांना म्हणजे 25 तारीख मिळाली आहे व तिथं जाऊन स्पेशल डॉक्टरांकडे चेक करा। परंतु तुम्ही जेव्हा धावले तेव्हा किचड होता का सुकलेलं होतं? सुकलेलं होतं, कारण 12 तास झाले त्याला पाणी पडून। ओके, म्हणजे थोडा गॅप होता, आता तुम्हाला बिलकुल इझी, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही। तुमचं सर्वांचं ग्राउंड सुकल्यामध्ये झालं का किचडमध्ये? किचडमध्ये। ओके, तर किचडमध्ये जे ग्राउंड झालं त्यामध्ये तुम्हाला बेस्ट टायमिंग देता आला का नाही? टायमिंग देता आला, पण थोडा त्रास झाला, जसा पळा तसं पळता नाही। बरोबर, हां, म्हणजे बिलकुल लिगली एवढा मोठा पाऊस आहे, तुम्ही कॅमेरा पावसाकडे दाखवा एक वेळ, एवढा मोठा पाऊस आहे तर विद्यार्थ्यांना त्या हिशोबाने धावता येणारच नाही। तर माझी गुजारिश आहे महाराष्ट्र सरकारला किंवा विद्यार्थ्यांकडे थोडं लक्ष असावं, कारण मला वाटतं कलेक्टर साहेबांचं तिथं नोटीस लागलेलं आहे की विद्यार्थ्यांना जास्त टायमिंग देणार, कारण विद्यार्थी भरपूर पळत आहे। माझ्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून हे सजेस्ट करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी बूट तुम्हाला घालायचं काही रोलच नाही, कारण पाऊस एवढा आहे की असं वाटतं आहे की आम्ही नदीमध्ये उभा आहे। ते विद्यार्थ्यांना जास्त न विचारता मी चॅनलच्या माध्यमातून सजेस्ट करू इच्छितो, जे विद्यार्थी चॅनलला नवीन बघत आहेत ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याच्यामधून माझ्याकडून चॅनलकडून हे सजेशन आहे की तुम्ही घाबरू नका, कारण भरपूर विद्यार्थ्यांना मी इंटरव्ह्यू घेतला तर विद्यार्थी खाली पडतात आणि परत उठतात, परत तरीसुद्धा पहिल्या किंवा सेकंड परीक्षेमध्ये येतात। विद्यार्थी तुमच्यासमोर काही खाली पडले होते का? हो, मी स्वतः पडलो होतो। अच्छा, तुम्ही स्वतः पडले होते परंतु उठले आणि परत धावले। तुमची परिचय कोणची आहे? सेकंड परिचय माझी। आपला पूर्ण परिचय? मी संजय नितीन वाघमारे, जालना जिल्हा आहे माझा। ओके, आणि आता मेडिकल फिट झालेलं आहे? नाही, अनफिट म्हणजे पॉईंट आहे। अच्छा, बघा मी विद्यार्थ्यांना परत सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना पॉईंट मिळाले आहे तुम्ही अनफिट झालेले नाही आहेत, कारण ते स्पेशली डॉक्टरांकडे तुम्हाला पाठवतात आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा की तुम्ही फिट होऊन याल, आलं लक्षात? त्यामुळे अनफिट हा शब्द डोक्यातून काढून टाका, तुम्ही जा आणि मेडिकल क्लिअर करून या तिथून। तर मी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर तुम्ही आता हा विद्यार्थी जर खाली पडला, उठला, परत धावला, तशी तुम्ही पण पळणार, कारण पाऊस खूप चालू आहे। तर माझं एक सजेशन आहे की तुम्ही खाली पडले तरी उठा आणि धावा, खाली पडले तरी उठा आणि धावा। पाऊस बघा, आम्ही पावसामध्ये म्हणजे असं वाटतं की नदीतच उभा आहे बिलकुल। तर त्यामुळे घाबरू नका विद्यार्थ्यांनो, बिलकुल घाबरू नका। तुम्ही खाली पडले तरी खाली पळा आणि स्वतःला असं समजा की आपल्याला पनिशमेंट चालू आहे, आलं लक्षात? आणि त्यामध्ये तुम्ही 6.5 मिनटापर्यंत 6.25 मिनटापर्यंत टायमिंग आज देण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका। आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बिलकुल बेस्ट ऑफ लक आणि आम्ही अशा शुभेच्छा देतो की तुम्ही येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये 100% सिलेक्शन व्हाल। थँक्यू, जय हिंद।